आज बनवणार आहे मसाले भात। तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। एकदम झटकेपट आणि चवीलाही एकदम खूप छान होईल असा मसाले भात बनवणार आहे आपण। तर त्यासाठी इथे मी उभा कांदा चिरून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। तर त्याच्या अगोदर मी इथे तमालपत्र घेतले, थोडेसे तेजपत्ता ते टाकून देणार आहे। तेल चांगलं गरम होऊन दिलं होतं मी, कारण नाही ना शेगडीवर काय होतं पटापट होत नाही, आणि त्यासाठी मग अगोदर तेल चांगलं गरम होऊन दिलं आणि नंतरच तमालपत्र तेजपत्ता टाकला। आणि हा कांदा आहे ना थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि मी इंद्रायणी तांदळाचा मसाले भात बनवणार आहे, आणि कसं होतोय शेवटपर्यंत नक्की पहा। आता कांदा आहे ना आपण ब्राऊन कलर होईपर्यंत थोडासा हलकासा परतून घेऊ। आणि त्यामध्येच मी ह्या हिरव्या मिरच्या ज्या कट करून घेतलेल्या आहे त्या पण याच्यातच टाकून घेणार आहे, म्हणजे हिरवी मिरची पण कांद्याबरोबर परतून जाईल। आता 2 मिनिटं हा कांदा परतून द्यायचा आहे चांगला। आणि वाटाणा भात करणार आहे आपण, तर त्यासाठी इथे मी वाटाणे भरपूर सोलून घेतलेले आहे। आता मार्केटमध्ये वाटाणा थोडा स्वस्त भेटतो, तर वाटाणे भरपूर आणले होते आणि वाटाणा भात बनवणार आहे। तर आता कांदा परतल्याच्या नंतर आपण वाटाणा, जास्त काही बाकीचं सामान वापरणार नाही, आणि कितीतरी पण थोड्याच सामानात भात किती छान होतो हे शेवटपर्यंत पहा। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, रेसिपी आवडत असेल ना, तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली। आता कांदा थोडा परतल्याच्या नंतर मी थोडेसे मसाले घेतलेले, आपण हिरवी मिरची टाकलेली त्याच्यामुळे जास्त मसाले वापरणार नाही। थोडासा मटन मसाला आणि गरम मसाला हे 2च मसाले मी वापरणार आहे, ज्याने की भाजीला टेस्ट खूप छान येते। आणि यानंतर इथे हळद टाकायची। हळद टाकून झाली, आणि त्यानंतर आता हे वाटाणे मी याच्यात टाकून घेते। आणि आता यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे। आणि इंद्रायणी तांदूळ आहे ना अगोदर नाही धुवून ठेवायचे कधीच। काय होतं की इंद्रायणी तांदळाला जास्त भाताला म्हणजे जास्त पाणी नाही ते सोक करेल, तर आपण पाण्याला उकळी, म्हणजे मी पाण्याला उकळी येऊन देणार आहे आणि नंतर हे टाकणार तांदूळ, म्हणजे लवकर शिजलं जातं आणि भिजत होत नाही। तुम्ही जर बिर्याणीचा तांदूळ वापरत असाल तर अगोदर धुवून ठेवलं तरी काही हरकत नाही। एवढ्याच पदार्थामध्ये करणार आहे आणि खूप सुंदर होणार आहे भात। आता यामध्ये भाताचं मी पाणी टाकून घेणार आहे। दीदी
जेवढं आपण तांदूळ घेतलेले आहे त्या अंदाजानुसार पाणी वापरा. आता उकळी येऊन देणार आहे आणि थोडासा अंधार दिसतो. तर काय होतं, माझ्या किचनमध्ये खिडकी नाही आहे आणि लाईट पण कमी असते, त्यामुळे उजेड कमी येतो. तर आता मी तांदूळ धुवून घेते, तोपर्यंत ह्या मसाल्याच्या पाण्याला उकळी येईल. मग नंतर पाणी टाकून तांदूळ टाकून घेणार आहे. पाहू शकता मी तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून आणलेले आणि पाण्याला उकळी नाही आलेली, पण उकळी येईलच आता. तर टाकून घेणार आहे मी, कारण असे भिजत होतात ना तांदूळ, टाकून घ्यायचे. आणि जेव्हा पाणी गरम असतं ना, सावकाश तांदूळ टाकत जा, नाही तर काय होतं कधी कधी ना मसाल्याचं पाणी उडलं की डोळ्यात जायची शक्यता उडायची. त्याच्यामुळे तांदूळ जपून टाका. आता थोडंसं हे मिक्स करून घेते, एकाच जागेवर पडले ना. आणि प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते, मी परत रोज करते आणि आजही करते, की व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला आवडलाय की नाही कमेंट करून नक्की सांगा माझा हा मसाले भात. आणि लाईक करा, जर आवडलं ना तर एक लाईक नक्की करा. जरी तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तरी लाईक तरी निदान करा. आणि तुम्हाला माझं रेसिपी आवडत असेल तर लाईक करा. आणि लाईक केल्याच्या नंतर जी बेल आयकॉनची घंटी असते ना ती प्रेस करा, म्हणजे मी रोज ज्या रेसिपी टाकील, व्हिडिओ टाकील ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी प्रेस करा, म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल सगळ्यांच्या आधी आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा, कारण कमेंट करत नाही, बघतात थोडे जण. अजून माझ्या रेसिपीला चॅनलला जास्त व्ह्यू येत नाही, तर बघतात पण लाईकच करत नाही आणि कमेंट पण करून सांगत नाही की रेसिपी कशी वाटली काय. आणि ही शेगडी आहे, तर ही शेगडी आहे ना, हे इंडक्शन शेगडी लाईटीवरली. माझा गॅस संपलेला आहे, तर मी शेगडीवर करते. आणि ह्या शेगडीची खासियत अशी आहे की तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती, बऱ्याच जणांना आता माहिती झालेलं आहे शेगडीच्या बद्दल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी की ही शेगडी अशी आहे की आता पाहू शकता मी इथे साईडला हात लावू शकते, इथे काच आहे पूर्ण. तर इथे ह्या शेगडीला करंटचा अजिबात भीती नाही. आणि जे आपण भांडं ठेवतो त्याला खाली स्टीलचा कवर आहे. आता ह्या कढईला स्टीलचा कवर आहे खाली, ते फक्त खालीहून जेवढा स्टीलचा कवर आहे ना तेच गरम होतं आणि स्टीलची भांडी घेते इकडे. पण याची खासियत ही आहे की आपण किती पण, म्हणजे आपली जे रेसिपी किंवा भाजी, दूध अगदी पार उकळत जरी असेल आणि काही असेल, अचानक आपण असं उतरल हात धरला ना तरी अजिबात वर गरम होत नाही, फक्त खालूनच गरम होते. आता आपण गॅसवर चुलीवर पटकन उतरायला गेलं तर चटका बसतो, तसं यायचं नाही, एकदम थंड असतं आणि कमी पण करू शकतो आपण. दूध ठेवून बाहेर जर जायचं म्हणलं तर 2वर ठेवलं ना तर उतू जात नाही दूध वगैरे. आणि आपल्याला पटकन करायचं असेल तरी ते आपण फुल करू शकतो, पण फुल केल्यावर आपल्याला जवळ थांबावं लागतं. आणि आपल्याला दूध ठेवलंय उतू वगैरे जाईल म्हणून जर असं वाटत असेल तर आपण 2वर किंवा 1वर ठेवू शकतो, म्हणजे दूध तापून किती उकळत असेल तरी ते उतू वगैरे जात नाही अजिबात. अशी सिस्टीम आहे याची. तर भाजायचं सुद्धा टेन्शन नाही. आता आपण खाली ठेवली ही शेगडी आणि लहान मुलं आली पटकन याला हात लावला तर असं बाजूला हात वगैरे लागला तर भाजणार अजिबात नाही आणि करंटची भीती नाही, याच्यावर काच आहे.
थोडीशी खराब झाली. आणि आता हा भात आपण फुले याच्यावर शिजवून देणार आहे चांगलं. आणि शिजल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत शिजवून दे. आणि भात शिजलेला आहे, पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. आणि कशी वाटली आजची रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद. आणि आता हा मसाले भात खाण्यासाठी तयार आहे. चला.